नळदुर्ग तुळजापूर एसटी बसची दयनीय अवस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात। धाराशिव तुळजापूर नळदुर्ग येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC बसची MH20BL 3200 अत्यंत दयनीय अवस्था असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। बसच्या मागील 6 आसने पूर्णपणे तुटलेली आहेत आणि इतर भागही जीर्ण झाले आहेत। यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनांची पायमल्ली, या बसची स्थिती अत्यंत वाईट असूनही ती अजूनही नियमितपणे धावत आहे, हे चिंताजनक आहे। एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याची पूर्ण माहिती असतानाही कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्यासाठी नव्या एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती, मात्र अद्याप एकही नवीन बस उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। तातडीने दुरुस्तीची मागणी आणि कारवाईची अपेक्षा। या गंभीर परिस्थितीमुळे सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेला धोका देणाऱ्या या बसचे नियोजन अजूनही का सुरू आहे? या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या चालक आणि कंडक्टरवर कोणती कारवाई केली जाणार आहे का? पालकमंत्री आणि परिवहन मंत्री या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का आणि यावर तातडीने उपाययोजना करतील का? प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित ही गंभीर बाब असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या बसची दुरुस्ती करावी किंवा ती सेवेतून काढून टाकावी, अशी मागणी होत आहे।